नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनेक करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण चर्चा करूया तलाठी भरती 2023चा जो हा सावळा गोंधळ चाललेला आहे, या सावळ्या गोंधळाविषयी संपूर्ण चर्चा, साधक बाधक, प्लस मायनस, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह सर्व पॉइंट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। सोबतच आपल्या तलाठी भरतीचा निकाल नेमका कधीपर्यंत लागू शकते त्याच्याविषयी सुद्धा चर्चा करणार आहोत। त्यानंतर या तलाठी भरतीमध्ये कुणाचा फायदा होत आहे आणि कुणाचा नफा होत आहे ते सुद्धा बघणार आहोत। म्हणजे या सावळ्या गोंधळाचं नेमकं वास्तव काय आहे याच्याविषयी संपूर्ण चर्चा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी या एक्झाम विषयी काय सांगितलेले आहे त्याविषयी सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत। त्यानंतर विरोधी पक्ष, त्यानंतर वेगवेगळ्या संघटना, त्यानंतर वेगवेगळे शिक्षक या सर्वांचं मत तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे। चला तर मग सुरू करूया आपल्या या व्हिडिओला। आता सर्वांनाच माहित आहे की आपली जी गुणवत्ता यादी होती ही यादी जाहीर होऊन बराचसा कालावधी निघून गेलेला आहे। जवळपास आपल्याला सर्वांनाच माहित आहे की 8.5 म्हणजे 8.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे। त्यातील जवळपास फक्त 4,500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आपल्याला तलाठी भरतीमध्ये बघायला मिळणार आहे। त्या 8.5 लाख लोक विद्यार्थी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांच्या भविष्याचा गोंधळ आता आपल्याला अलीकडे बऱ्याच माध्यमातून बघायला मिळत आहे। सोशल मीडियावर सुद्धा तुम्हाला हीच गोष्ट बघायला मिळत आहे, टीव्ही चॅनलवरती सुद्धा आणि यूट्यूब चॅनलवरती। विशेष करून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारे जे शिक्षक लोक आहेत यांचे सुद्धा दिवसातून 2-3 व्हिडिओ येतच राहतात, त्याचे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबत बघू शकता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच ही यादी काय झाली, गुणवत्ता यादी वादात आली। वादात आल्याच्या बऱ्याचशा आपल्याला न्यूज बघायला मिळाल्या आहेत। या न्यूज विषयी सुद्धा तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमधून आपण सांगणार आहोत। त्यानंतर सोबतच आपल्याला हे माहित असायला पाहिजे याचा रिझल्ट केव्हा लागणार आहे। तर बघा, गुणवत्ता यादी जाहीर झाली, बऱ्याच विद्यार्थ्यांचं, बऱ्याच शिक्षकांचं पहिलं ऑब्जेक्शन आलं नॉर्मलायझेशन वरती। कशावर आलं? नॉर्मलायझेशन, की नॉर्मलायझेशनलाच यांनी येड्यात काढलं। सुरुवातीला पहिल्या दिवशी ज्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर झाला त्या दिवशी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी असो, मॅक्झिमम शिक्षक लोक असो, यांनी नॉर्मलायझेशन ही प्रोसिजर येड्यात काढलेली आहे। तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, TCS ही जी कंपनी आहे, TCS कंपनी फक्त महाराष्ट्रातच स्पर्धा परीक्षा कंडक्ट करत नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये TCS या स्पर्धा आयोजित करत असते आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून नॉर्मलायझेशन ही प्रोसिजर अप्लाय करत असते। आणि आता जवळपास मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी ही मान्य सुद्धा केलेलं आहे की नॉर्मलायझेशन प्रोसिजर काही पद्धतीत काय आहे, योग्य आहे। त्याचं कारण काय आहे? कारण की आपल्याला माहित आहे एक सरळ गोष्ट, आपली जी एक्झाम होती हे जवळपास 19 दिवस चाललेली आहे। 19 दिवसामध्ये जवळपास दररोजच्या 3 शिफ्ट असायच्या, म्हणजे एकूण 57 शिफ्टमध्ये आपली तलाठी भरतीची एक्झाम झाल्याचे आपल्याला दिसून येते। मग आता या 57 शिफ्टमध्ये म्हणजे एकूण 57 पेपर आपले झाल्याचे आपल्याला बघायला मिळते। मग सगळेचे सगळे 57चे 57 पेपर हे सेम क्वालिटीचे, सेम हार्डनेसचे, म्हणजे सेम काय पातळीचे असणार आहेत का? तर मुळीच नाही। तर हे 57 कोणता शिफ्टचा पेपर इझी असणार आहे, कोणता हार्ड असणार आहे, कोणता नॉर्मल असणार आहे, असे बरेचसे फॅक्टर तुम्हाला या परीक्षेमध्ये बघायला मिळतात। म्हणजे तुम्हाला इझी पेपर मिळाला असेल कोणाला एखाद्या शिफ्टमध्ये, कोणाला मीडियम पेपर मिळाला असेल, कोणाला हार्ड पेपर मिळाला असेल। मग अशा वेळेमध्ये हार्ड पेपर ज्यांना मिळालेला आहे त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याचे चान्सेस असतात, म्हणून नॉर्मलायझेशन केल्या जाते। नॉर्मलायझेशन कशी करता, काय करता, बऱ्याचशा शिक्षक लोकांनी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की ज्यांनी सुरुवातीला त्याच्यावरच ऑब्जेक्शन घेतले होते, त्याच्याविषयी भरपूर सारे त्यांचेच व्हिडिओ तुम्ही बघितलेले असणारच आहे, म्हणून मी फारसं काही बोलत नाही। म्हणून नॉर्मलायझेशनचा प्रश्न सुटलेला आहे। त्यानंतर मग आता मूळ प्रश्न आहे की मग 200 पैकी 214 मार्क कसे? 214 मार्क कसे? तर बाळांनो, हे पर्सेंटाईल मार्क आहेत, हे पर्सेंटेज नाहीत। पर्सेंटेज जर असते तर तुमचे 200 पैकी मग तुम्हाला 100%च मिळाले असते, म्हणजे 200 मार्क मिळाले असते। परंतु पर्सेंटाईल जे असते हे तुमच्या नॉर्मलाइज झाल्यानंतर तुमच्या एकूण गुणाच्या पेक्षा जास्त जाण्याचे खूप चान्सेस असतात। आणि SSCच्या बऱ्याचशा एक्झाममध्ये तुम्ही बघितलेलं असेलच, त्यानंतर रेल्वेच्या सुद्धा एक्झाममध्ये तुम्हाला ह्या गोष्ट प्रकर्षानं बघायला मिळते। म्हणून हे जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर सपशेल रॉंग नाही आहे, कारण की जे आपलं सुप्रीम कोर्ट असते, या सुप्रीम कोर्टाने सुद्धा नॉर्मलायझेशन ही योग्य प्रोसिजर आहे असं डिक्लेअर केलेलं आहे। कारण की नॉर्मलायझेशनवरचा सुरुवातीला
भरपूर साऱ्या केसेस झाल्या होत्या, सुप्रीम कोर्टामध्ये केसेस गेल्या होत्या. मग सुप्रीम कोर्टाने याला सांगितलेलं आहे की हार्ड शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून ही प्रोसिजर योग्य आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने याला निर्णय दाखवलेला आहे. आणि कोणत्याच राज्यामध्ये अशा प्रकारचे नॉर्मलायझेशनच्या बेसवरती पेपर कॅन्सल झाल्याचं आपल्याला आतापर्यंत बघायला मिळालं नाही. म्हणून पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की नॉर्मलायझेशन या पॉईंटने पेपर कॅन्सल होणार नाही. म्हणजे आपली जी तलाठी भरती परीक्षा झालेली आहे ही कॅन्सल होण्याचे चान्सेस मुळीच नाही. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आपल्याला बघायला मिळेल दुसरी गोष्ट काय बघायला मिळते आपल्याला, वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे आरोप आहेत. विरोधी पक्षनेते आरोप करतात, ते त्यांचा राजकीय हेतू असतो त्याच्यामागं. त्यानंतर वेगवेगळे शिक्षक, आता काही शिक्षक सुद्धा आहेत की यांच्या अगेन्स्ट आहेत. आता पहिला प्रश्न हा पडतो की या 8.5 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 4,500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करायचं आहे. आणि बरेचसे शिक्षक लोक असो, विद्यार्थी असो किंवा महाराष्ट्रातले नावाजलेले नेते लोक असो, हे डायरेक्ट म्हणतात की 99.99% या तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे किंवा हे जे टॉपर लोक दिसत आहे, टॉपर लोक भ्रष्ट आहेत, असा सरळ त्यांनी काय लावलेला आहे, अपप्रचार करणं लावलेला आहे. आणि या सर्वांनाच माझं एक सांगणं आहे की संपूर्ण माझा महाराष्ट्रामध्ये 8.5 लाख लोकांपैकी 5,000ही विद्यार्थी हे हुशार नसणार काय? म्हणजे महाराष्ट्राच्या बौद्धिक क्षमतेवरती सुद्धा आता प्रश्न उठून उभा राहत आहे. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की मॅक्झिमम मार्क तुम्हाला मिळू शकत नाहीत. सामान्य घरातील विद्यार्थी असो की कोणताही अभ्यास करणारा विद्यार्थी असो, याला 190+ मार्क किंवा 180+ मार्क मिळू शकत नाही, असं या विद्यार्थ्यांचं किंवा शिक्षकांचं किंवा लोकांचं म्हणणं आहे. तर हे खरोखर चुकीची गोष्ट आहे. माझ्या महाराष्ट्रामधले बरेचसे विद्यार्थी आहे की 190+ मिळवण्याची त्यांची खूप अवकात आहे. कारण की हे विद्यार्थी दिवस रात्र 3-4 वर्ष झाले अभ्यास करत आहे. मग अशा विद्यार्थ्यांना जास्त मार्क याच्यामध्ये मिळणार आहेतच. हे ऑब्व्हियसली सरळ गोष्ट आहे. मग आता याच्यामध्ये काय होत आहे, तर याच्यामध्ये हे 150 मार्क असतील, 140 मार्क असतील, 130 मार्क असतील, अशा विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मग 8.5 लाख विद्यार्थ्यांपैकी जास्तीत जास्त जवळपास 10,000 विद्यार्थी हे जे असतील हे 180+ किंवा 170+ असणार आहेत. परंतु उरलेले जे विद्यार्थी आहेत की ते या परीक्षेमध्ये त्यांचे लागण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ते विद्यार्थी जवळपास 8.5 लाखपैकी तुम्ही 8,40,000 तुम्ही धरू शकता. 8,40,000 विद्यार्थी असे आहेत की त्यांचे लागण्याचे चान्सेस नाही आहेत. मग हे विद्यार्थी काय करणार आहे, पेपर कॅन्सल झाला पाहिजे म्हणून तगादा लावणार आहेतच. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करतील, वेगवेगळ्या प्रकारची ट्विट करतील, वेगवेगळ्या प्रकारचं हे करतील. त्यानंतर या विद्यार्थ्यांना काय एक सपोर्ट मिळत आहे बाकीच्या शिक्षक लोकांचा किंवा विरोधी पक्षांचा. तर यांना सुद्धा वाटत आहे की परीक्षा कॅन्सल होईल. पण या सर्वांना माझं सांगणं आहे की परीक्षा वगैरे कॅन्सल होत नसते. जर मोठा घोटाळा झाला असेल तर त्या परीक्षेमध्ये चौकशा लागत असतात. चौकशा लागल्यानंतर ज्यांनी घोटाळे केलेले आहेत त्या सर्वांनाच याच्यामधून बाद केल्या जात असते. ही गोष्ट सुद्धा ध्यानात घ्यायला हवी. सर्वच विद्यार्थ्यांचं नुकसान करत नसतात, कारण सर्वचे सर्व 99.99% हे गधे नाहीत किंवा हे विद्यार्थी फ्रॉड नाहीत. तर याच्यामध्ये प्रामाणिक सुद्धा विद्यार्थी आहेत. सेम अळणाव आलं म्हणून त्याच्यावरती डायरेक्ट बेशूट गोळीबार, अरे ती सत्यता बघायला पाहिजे आपण. ती सेम अळणाव आहे म्हणजे ते दोघं सख्खे भाऊ बहीण आहेत का? तर असू शकते बरेचसे विद्यार्थी की त्यांचे सेम अळणाव असतात, मग ती सख्खे भाऊ आणि बहीण असणार आहेत का? नॉट पॉसिबल. ते सिद्ध सुद्धा झालेलं आहे. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते सुद्धा आपण बघूया. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. माझ्या पुढे पर्याय आत्महत्या राहणार आहे सर. कारण मी एवढ्या वर्षापासून तयारी करते. मी आता PSIला आहे. माझा पाय जो आहे तो 1-2 महिन्यापूर्वी फ्रॅक्चर झाला होता. मी तरी आज ग्राउंडवरती पळते आणि जिथे कुठे मला यश मिळाले तिथं जर असं पूर्ण रद्द होणार असेल, मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही सर. माझं नाव निकिता गव्हाणे. मी पुण्याची आहे आणि मी पुण्यातूनच फॉर्म भरला होता. माझा रॉ स्कोर जो आहे 170 होता आणि त्याच्यानंतर 186 झाला. पण आत्ता जे सध्या सगळीकडे आरोप होत आहेत, तर त्यांनी असं झालं की मी स्वतः माझ्या घरी सांगितलं होतं, माझा 28वा रँक येतोय मुलींमधून पुण्यातून, की मी आता तलाठी होऊ शकते, शक्यता आहे माझं, मी रँक मोजून बघितलं आहे. आणि घरच्यांचं असं आहे की चला आपण 4-5 वर्ष अभ्यास करतोय तर कुठे ना कुठे मुलीला हा जॉब मिळतोय. आणि मुलींना एवढ्या मर्यादा असतात ऑलरेडी की जास्त वेळ भेटत नाही घरच्यांकडून. आम्ही विनंती मागून हा वेळ घेतलेला आहे. मी स्वतः अगोदर MPSCच्या कित्येक
प्रत्येक एक्झाम दिलेल्या आहेत. PSIच्या आत्ता 22-23 दोन्ही मेन्स मी पास केलेले आहेत, ग्राउंड करते आहे. पण एवढं नैराश्याच्या गर्तेत गेलेलो आहोत आम्ही या सगळ्या कारणांमुळे, की जर अभ्यास करून जर आम्हाला हे सहन करावं लागत असेल, कारण एखाद्या प्रामाणिक विद्यार्थ्यावर जर असे आरोप केले जात असतील तर त्याच्या मनाच्या अवस्थेचा आपण विचार पण नाही करू शकत. एवढं वाईट वाटत आहे. आम्ही चौकशीला तयार आहे, कारण जर गुन्हेगार असतो तर आम्ही चौकशीलाही तयार झालो नसतो. पण आम्ही कुठल्याही चौकशीला तयार आहेत. आम्हाला फक्त लवकरात लवकर नियुक्ती मिळावी. आम्हाला परत जास्त वेळ नाही, इव्हन मला स्वतःला जास्त वेळ नाही भेटणार आहे. आणि जेवढी मेहनत करायची होती तेवढी मी केलेली आहे. परंतु असं आरोप करून पूर्ण परीक्षा रद्द केली म्हणजे हा 99% विद्यार्थ्यांवर या ठिकाणी अन्यायच होणार आहे. मी तमाम आपल्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या मुली तलाठी होणार आहेत मी त्यांच्या वतीने बोलत आहे. कुठल्याही मुलीला घरून अशी एवढी सूट मिळालेली नसते की तू अजून 2019ला जी परीक्षा झाली त्याच्यानंतर आज होते, आता 2024ची जर कॅन्सल झाली तर पुढं 2029पर्यंत आम्ही कुठपर्यंत वाट बघणार? कुठपर्यंत आम्ही? प्रत्येकाला सामाजिक बंधने असतात, खूप जास्त गोष्टींचा सामना करावा लागतो. मला एवढंच वाटते की चौकशी करावी. आम्ही दोषी आढळलो तर आम्हाला फाशी द्या, पण आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्यावी, एवढंच म्हणणं आहे माझं. आम्ही अभ्यास करतोय, आम्ही जीवतून अभ्यास करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, 13-13 तास अभ्यास करतो सर. आम्ही लोकांना वाटतं की पोरं लायब्ररीतून टाइमपास करतात, पण आम्हाला माहिती सर आम्ही जीवाला किती खातो आमच्या जीवाला. कारण सर एवढी भीषणता, एवढी बेकारी आहे, त्याच्यामध्ये एवढा मॉब आहे सर. 12 लाख मुलांनी तलाठी भरतीसाठी अर्ज केला होता. 8 ते 10 लाख मुलांनी परीक्षा दिल्यात, त्यात फक्त 4,400 मुलं सीट झालीत सर. तुम्ही जर सिलेक्ट व्हायचा रेट बघितला तर 0.003%, म्हणजे MPSCपेक्षा कमी, UPSCपेक्षा सुद्धा कमी हा सिलेक्शनचा रेशो आहे सर. UPSCमध्ये सुद्धा याच्यापेक्षा जास्त 1%, 2% मुलं पास होतात तिथं. आणि दुसरी गोष्ट कशी सर, आताच 2 दिवसापूर्वी CAचा निकाल लागला होता, तिथं 2 सख्या बहिणींनी टॉप केले. तिथं देशातली कोणी म्हणत नाही की ह्यांनी फ्रॉड केला. जर तलाठी परीक्षेमध्ये जर कुणी टॉप केला असेल तर एक मुलगा आहे, 2 भावंड आहेत, त्यांनी टॉप केले. त्याच्यामध्ये एक भाऊ ST आहे आणि दुसरा भाऊ PSIसाठी फायनल इंटरव्ह्यूला आहे. मग त्यांनी स्वतःला प्रूव्ह केला आधी MPSCमध्ये, बाकीच्या एक्झाममध्ये त्यांनी स्वतःला प्रूव्ह केले, तरी सुद्धा असा प्रकारचा आरोप होतोय सर. आम्ही सगळ्या आणि कसं सर, नापास होणारी मुलं 8 लाख आहेत, पास होणारी मुलं 4,000 आहेत. 4,000चा आवाज 8 लाख पुढे कोणी ऐकत नाही सर. आणि राजकारणी पण कसं आहे की त्यांना 8 लाखाचं महत्त्व जास्त, 4,000चं महत्त्व त्यांना नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही काय म्हणतोय की जी पाहिजे ती चौकशी लावा. आम्ही सगळ्या चौकशीला तयार आहे. 4 चौकशी लावा, 5 चौकशी, 1000 चौकशी लावा सर. जर आम्ही दोषी आढळलो तर आम्हाला पाहिजे ती शिक्षा द्या, पण आम्ही जे 5-5 वर्ष जीव तोडून अभ्यास केला सर त्याचा आम्हाला फळ मिळालं पाहिजे. जे आईबाप पोटाचे खळगे भरून कष्ट करून मला पैसे पाठवत सर, त्यांच्यावर असे आरोप झाले कसं सहन करणार आम्ही सर? आमच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे सर. कोण न्याय देणार आम्हाला? सरकारने आम्हाला न्याय दिला पाहिजे. 26 जानेवारीला सरकारने सांगितलं होतं की नियुक्तीपत्र देणार, ती आमची मागणी आहे. नियुक्तीपत्र 26 नाही 27 तुम्ही तारीख घ्या, यासाठी नेमा काही नेमा, पण आम्हाला नियुक्ती द्या, काय पाहिजे ते करा, पण आमच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे सर. माझं नाव आदित्य सुडे. मी लातूरला पेपर दिला होता. माझा रॉ स्कोर 172 होता आणि नॉर्मलायझेशन नंतर 192 झाला. आता सर सिलेक्ट होणारे 4,000 मुलं आहेत आणि न सिलेक्ट होणारे 8.5 लाख मुलं आहेत. आता काय होतं इथं की एक झुंडशाही प्रकार दिसतोय आणि जे राजकीय संघटनासुद्धा आहेत ते 8 लाखांच्याच बाजूने जाणार. आमचा 4,000चा कोण आवाजच ऐकणार नाही. हे असा आमचा आवाज दबल्यासारखा झाला आहे. आम्हाला कुठेही बोललं गेलं, रिडिंगमध्येही गेलं, हां काहीतरी केलं असणार आणि म्हणजे एक प्रकारे तुम्ही गुन्हेगार आहात अशा नजरेने तुमच्याकडे बघितलं पाहिलं जात आहे आमच्याकडे. आणि हे निकाल रद्द करावा अशा त्यांच्या मागणी आहे, कारण 8 लाख लोकांचा सपोर्ट भेटणार त्यांना. आमची पूर्ण चौकशीसाठी पूर्ण तयारी आहे. कशी SIT लावा, काहीही करा. आम्ही प्रामाणिक आहोत. आम्ही प्रामाणिक नसतो तर आम्ही पुढेही आलो नसतो. वर्षापासून अभ्यास करतोय, लायब्ररीमध्ये 12-12 तास अभ्यास करतोय. इतर सुद्धा मुलं अभ्यास करतात, जे कटऑफमध्ये फक्त पॉईंटचा फरक आहे. जे कटऑफपासून मिस झाले त्यांनी सुद्धा अभ्यास केला, आम्ही सुद्धा अभ्यास केला आहे. फक्त आम्ही थोडाफार जास्त अभ्यास केला आहे, आमचं लागलेलं आहे. फक्त आता 4,000 जणांच्या विरोधात जे 7-8 लाख विद्यार्थी आहेत ते आमच्या विरोधात येऊन झुंडशाहीने बोलायला लागलेले. आमचा आवाज दाबला गेलेला आहे, जातोय. काही संघटना आहे जे राजकारणाने प्रेरित होऊन आमच्या विरोधात न्यूज देतात आहेत. काहींचं डिफेमेशन होतं की भाऊ आहेत. आम्ही चौकशी केली, आमच्या ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत ज्या मुलांची नावं पसरवली जातात की हे भाऊ म्हणून आहेत. यांचं कुठेही भाऊ म्हणून नाही, ते एकमेकांना ओळखत सुद्धा नाहीत. पाटील म्हणून जळगावचे आहेत, त्यांच्या वडिलांचं नाव मधुकर पाटील म्हणून आहे. असे 3 जण आहेत ज्यांच्या वडिलांचं नाव मधुकर पाटील आहे आणि यांनी त्यांचा संबंध भाऊ म्हणून जोडला आणि सगळीकडे पसरवलं. सर त्यांच्या घरच्यांचं काय आज झालं असेल त्यांना सगळेच समजू शकतात. सर आज आमच्या लायब्ररीमध्ये सुद्धा आम्ही टॉप केलेलं आहे. आमच्या लायब्ररीमध्ये सुद्धा सर आम्ही दुसऱ्यांच्या नजरेमध्ये काय हे झालेलं आहे. हां आमच्याकडे बघताना सगळ्यांची नजर अशी झाली की हा टॉपला आहे, ह्याने सुद्धा काहीतरी केलं असणार. आम्ही घरी सांगितलं, आमच्या वडिलांना वगैरे आमच्या घरच्यांना सांगितलं की आमचे मार्क्स एवढे पडले तर आपलं होऊ शकतं म्हणून. त्यांनी नातेवाईकांमध्ये सांगितलं. आता हे अशा बातम्या पसरायला लागल्या, त्यांना घरच्यांना नातेवाईकांचे वगैरे फोन यायला लागले, सर तुमच्या मुलाला पण काही केलं आहे का असं म्हणून. आम्ही जेन्युइनली अभ्यास करून प्रामाणिकपणे मार्क पाडून आम्हाला जर हे सहन करावं लागत असेल तर
काहीच अभ्यास करण्याला पर्याय नाही. सर मला असं वाटतं राज्यात सुमारे 8,64,000 विद्यार्थ्यांनी तलाठीची परीक्षा दिली सन 2023मध्ये. सर मला असं वाटतं की तलाठीची भरती प्रक्रिया ही प्रामाणिकपणे पार पडली होती. 2 ते 3 सेंटरवर सर प्रामाणिकपणे गोंधळ झाला होता, पण त्यांच्या विरोधात सुद्धा सर कंप्लेंट फाईल झालेल्या होत्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये. परंतु सर मला वाटतं ही मागणी साफ चुकीची आहे. स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीने विद्यार्थ्यांची दिशाभूल केली की 99% विद्यार्थी बोगस आहेत, 1% विद्यार्थी खरे आहेत. पण सर मला असं वाटतं ज्याप्रमाणे तांदळात खडे असतात तर आपण खडे निवडून काढतो सर. तर मला असं वाटतं आम्ही कोणत्याही तपासासाठी, आम्ही कोणत्याही चौकशीसाठी सर तयार आहे. परंतु ही जी भरती प्रक्रिया रद्द करून आमच्यासारख्या मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ अजिबात सरकारने करू नये आणि सरकार देखील अशी कोणतीही कृती किंवा कार्यवाही करणार नाही असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. कारण की सर आम्ही गेले 3.5 वर्ष झालं आम्ही अभ्यास करतोय सर. आम्ही खूप मानसिक त्रासातून जात आहे ह्या परिस्थितीमधून. आणि सर अशी ही जी मागणी केली जाते, काही विरोधी पक्षातील लोक बोलतात आहेत, काही विविध स्पर्धा परीक्षेतील समिती बोलतात आहेत, तर मला असं वाटतं सर ही मागणी फार चुकीची आहे. त्यांना जर आमच्यावर कोणताही आक्षेप असेल तर आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहेत. आमची कोणतीही चौकशी करा, परंतु माझी एवढीच विनंती आहे सर, हात जोडून आमच्या पालकांची कळवळीची विनंती आहे सर, ही तलाठी भरती परीक्षा रद्द करू नका. कारण की गेल्या 5 वर्षातून ही पहिल्यांदा जाहिरात पडलेली आहे सर. त्यामुळे कोणतीही भरती प्रक्रिया रद्द करण्यात येऊ नये अशी सरकारला, मायबाप सरकारला नम्रपणे विनंती आहे. बघा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. मग आता ही गुणवत्ता यादी ही खूप वादात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर सरकारच्याकडून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर येत आहेत. कोणत्याही चौकशीला हे हुशार विद्यार्थी आहेत, हे तयार आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे की हे जे हुशार विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना 180+ मार्क मिळालेले आहेत, या विद्यार्थ्यांना त्यांचा प्रामाणिकपणा सुद्धा सिद्ध करावा लागत आहे. प्रामाणिकपणा सिद्ध करायला लागत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या PDF आपल्याला बघायला मिळत आहे की अगोदर यांनी काय काय केले होते सर्व त्या PDF मध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे. अशा प्रकारची परिस्थिती आज येऊन पेटली आहे. म्हणजे आता जर एक्झाम द्यायला झाली तर हिंमत होणार नाही. जर मला जास्त म्हणजे आता कोणीच असा विचार करणार नाही की मी टॉप आलो पाहिजे. आतापर्यंत प्रत्येकाचं स्वप्न होतं की एक्झाममध्ये टॉप करायला पाहिजे. परंतु आता विद्यार्थी म्हणजे एक धाच बसणार आहे त्याला, टॉप नको बाबा, शेवटच्या 5 मध्ये 10 मध्ये आलो तरीही चालेल, मी मला लागणं महत्त्वाचं आहे एवढाच ते विचार करते. टॉप येण्याचा कधीच विचार करते नाही. कारण की टॉप आलेल्या विद्यार्थ्यांवरती अशी ताशेरे ओढणं कुठपर्यंत योग्य आहे आपण सुद्धा विचार करायला हवा. कारण की 8.5 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 4,500च सिलेक्शन होणार आहे. मग हे सर्वचे सर्व विद्यार्थी फ्रॉड असतील का? ऑब्व्हियसली सर्वचे सर्व नाहीत. 1-2 असू शकते. तर त्यांची योग्य ती चौकशी सरकार करतच आहे आणि करणार सुद्धा आहे. तर बघा हे आपले राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले होते. मला वाटतं फक्त शासनाच्या बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न आहे. ही सुद्धा आता ही तर्कविसंगत जी दिसतात त्याने विधान केले दिसतात, आम्ही त्यांना खुलासा पाठवू. आता खुलाशानंतरही त्यांचे जर बेछूट आरोप चालूच राहिले तर मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल. आणि शेवटी शासनाला काही मर्यादापर्यंत ठीक आहे, लोकांना वस्तुस्थिती समजली पाहिजे. पण विनाकारण हजारो मुलांच्या जीवनामध्ये काही तुम्ही त्यांच्या जीवनाशी खेळताय, त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करताय, असं कुठलाही प्रकार घडला नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं फक्त प्रसिद्धी करता आरोप करण्याचं काम सुरू आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे प्रत्येक प्रक्रियेमध्ये. प्रक्रिया झाली तलाठीची, त्याच्यावर वारंवार आरोप होत आहेत की परीक्षेमध्ये घोळ झालेत. तर नक्की हे काय आहे, याच्यामध्ये किती तथ्य आहे? काही आपल्या परीक्षेमध्ये कुठला घोळ नाही आहे, कुठले त्याच्यावर बेछूट आरोप केलेले आहेत. खरं म्हणजे याच्यामध्ये झालेल्या विसंगती त्यांनाच भ्रष्टाचार झालेला, त्याचं एकही उदाहरण ते सांगू शकत नाही. फक्त विरोधाकरता विरोध करायचा. आमच्या तरुण पिढीचा त्या ठिकाणी जे उमेदवार परीक्षेला बसले त्यांना बुद्धिभेद करायचा. आता 5,000 जागेसाठी साधारण 8.5 लाख मुलं बसतो. आपण काय अपेक्षा करणार? आज त्या 5,000 प्रक्रिया थांबवली, जे मला गुणवत्ता यादी झाले त्यांच्यावर आपण अन्याय करणार नाही. सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. म्हणजे आमची तर काही विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारांनी आरोप केला, श्वेतपत्रिका काढा, मी म्हटलं विजय भाऊचीच कमिटी नेमा, आमची काय हरकत नाही. इतकी पारदर्शकता आहे.
बघा आता आपल्याला सोबतच आपल्याला एक गोष्ट सुद्धा माहीत असायला पाहिजे. ती गोष्ट म्हणजे काय, तलाठी भरती ही जी आहे ही मेरिटवरच होणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला तुमचा योग्य तो निकाल मिळण्याचे चान्सेस आहे. असा एक प्रायमरी अंदाज आहे की जवळपास या मंडेपर्यंत तुमचा फायनल जो अंतिम निवड यादी नाही म्हणू शकत, फक्त निवड यादी की जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अलॉट केल्या जातील या विद्यार्थ्यांची लिस्ट कदाचित मंडेला जाहीर होण्याचे खूप चान्सेस आहेत. जर जाहीर झाली तर फारच चांगलं, कारण की जे विद्यार्थ्यांनी मेहनत केली आहे त्यांना योग्य ते फळ मिळणारच आहे आणि ज्यांनी फ्रॉड केला आहे त्यांच्याविषयी चौकशा, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या इन्क्वायऱ्या तर होतच राहणार आहे. त्यानंतर आपले हे जे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया असतात, ते प्रतिक्रिया तुम्ही तुमच्या मार्फत योग्य त्या ठिकाणी पोहोचू शकता. परंतु जर 140 आणि 130 मार्क असतील आणि याच्यामध्ये जर तुम्ही डोक्याला टेन्शन घेत बसत असाल तर हे योग्य नाही आहे. मॅक्झिमम विद्यार्थी आहेत की 170+ आहेत. या विद्यार्थ्यांना थोडं दुःख आहे, परंतु त्यांना सुद्धा माहीत आहे अलीकडे तुम्हाला बाकीच्या सुद्धा एक्झाम बघायला मिळत आहेत. त्या एक्झामवरचं कॉन्सन्ट्रेशन कमी होता कामा नये. तुमचा योग्य त्या दिशेने अभ्यास चालू असेल तर योग्य त्या दिशेनेच अभ्यास चालू ठेवा, कारण की तुम्ही जास्त जर इकडे तिकडे वेळ वाया घालवसाल तर तुमच्या होणाऱ्या आगामी ज्या परीक्षा असतील या परीक्षेवरती तुमचा भरपूर सारा परिणाम होऊ शकतो. म्हणून माझी विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी काय करा, आपल्या अभ्यासाकडे सुद्धा लक्ष द्या. तो अभ्यास सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण की मॅक्झिमम असे विद्यार्थी आहेत या 8.5 लाखमध्ये की हे कमीत कमी मार्कावाले आहेत. मग अशा विद्यार्थ्यांना 1000 रुपये जर वापस मिळत असतील तर ते त्यांच्यासाठी योग्यच आहे, किंवा 1000 रुपयात परत पेपर द्यायला मिळत असेल तर ते सुद्धा त्यांच्यासाठी योग्यच आहे. परंतु हे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य नाही, कारण की त्यांनी दिवस रात्र मेहनत केलेली असते. त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळायला हवंच. म्हणून महाराष्ट्रातील कोणत्याच प्रामाणिक, त्यांचा अभ्यासू आणि हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणे आणि माझ्या संपूर्ण महाराष्ट्राला विद्यार्थ्याला गालबोट लागण्याचं काम विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी करू नये, कारण की ते डायरेक्ट म्हणत आहे 100% फ्रॉड विद्यार्थी आहेत. हे कसं काय योग्य आहे? 100% फ्रॉड कसे काय असेल? बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करत आहे की माझ्या नावाचा उपयोग करून हे शिक्षक लोक किंवा हे विद्यार्थी लोक काय करत आहेत, गाजावाजा करत आहेत. तर त्यांच्याविषयी सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. तर ते लोक डायरेक्ट केस ठोकत आहे, मानहानीच्या केस दर्ज करत आहेत. मग हे त्यांच्या सोबत तोच आहे. म्हणजे अभ्यास करणं महाराष्ट्रामध्ये आता गुन्हा आहे काय, किंवा 180+ मार्क मिळणं किंवा गुणवत्ता यादीमध्ये टॉपमध्ये येणं या महाराष्ट्रामध्ये गुन्हा आहे काय? तर ऑब्व्हियसली गुन्हा नाही हा. तर या विद्यार्थ्यांचं तुम्ही त्यांचं कौतुक करायला हवं. त्या विद्यार्थ्यांचं कौतुक न करता त्यांनाच आज लाजिरवाणी म्हणजे असं काय म्हणू शकतो, असं शरमेसारखं बघायला मिळत आहे की जो तो त्यांना कॉल करून विचारतो, हां तलाठी भरतीमध्ये फ्रॉड झाला आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ते टेलिग्राम चॅनल जे आहेत ना, या टेलिग्राम चॅनलवरती आपल्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आहे. ह्या ग्रुपवरती जवळपास प्रत्येक 5 मिनिटाला एक मेसेज व्हायरल होतो की तलाठी भरतीचा अपेक्षित कट ऑफ काय आहे, किंवा तलाठी भरतीचा रिझल्ट लागलेला आहे. तो मेसेज एवढा कंटिन्यू चालू राहतो की त्या दर 5-10 मिनिटांना तो मेसेज होत राहतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांसोबत होत असेल, कारण की विद्यार्थी वाट बघत आहे अंतिम निवड यादीची. अंतिम निवड यादीसाठी ते चेक करत राहतात. तर त्यांना ही अशा फसवेगिरी आज सोबत त्या खालून लिहिलेले असते कोणत्याही प्रकारची फसवेगिरी नाही. अरे ते काय फ्रॉड धंदे चालले तुमचे. टेलिग्रामवाल्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या शिक्षक लोकांनी सुद्धा कंट्रोल करायला पाहिजे. निकाल लागलेला आहे, आताची निवड यादी लागणार आहे, त्याच्याविषयी तुम्ही अपडेट द्या. बार एकच मेसेज तुम्ही रिपीट करत आहात, तर हे कुठं योग्य नाही आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला आपल्या नवीन असाल रोखोक आपण माहिती दिलेली आहे. तुम्हाला पटत असेल तर ठीक आहे, नसेल पटत तर इट्स ओके. तुम्ही तुमचे स्वतंत्र आहात. आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता आणि आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता. थँक्यू, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.